वचन दिले तू मला मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे ऊर्जाला कॉल आलेला असतो. ऊर्जाला कॉल आल्यामुळे ऊर्जाला धक्का बसतो आणि ऊर्जा हातातलं सगळंच काम सोडून धावत पळतच आता हॉस्पिटलमध्ये जायला निघते. घरात आता इकडे पूर्वा असते. पूर्वा विचार करते की नेमकं काय झालं असेल, पण पूर्वाच्या लक्षात येतं की नक्कीच हॉस्पिटलमधून फोन आला असेल आणि म्हणूनच एवढ्या धावत पळत ऊर्जा गेलेली आहे. मग दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये अजूनही काहीच सांगता येत नसतं. मात्र डॉक्टर म्हणत असतात की आता मी सध्या त्याला स्टेबल व्हायला इंजेक्शन दिलेलं आहे, पण आता आपण एका मिरॅकलचीच वाट बघू शकतो, त्याशिवाय तो काही शुद्धीवर येणार नाही. तेवढ्यातच ना ऊर्जा धावत धावत हॉस्पिटलमध्ये आलेली असते, कारण ऊर्जाला कळलेलं असतं की त्याचे व्हायटॅमिन्स जे आहेत ते कमी होत चाललेले आहेत आणि त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे. आणि तेव्हाच ती आता धावत येते आणि डॉक्टरांना रिक्वेस्ट करतच म्हणत असते की प्लीज मला एकदा शौर्यला भेटू द्या. पण डॉक्टर आता नकार देत असतात. पण त्याच वेळेला ते म्हणतात की आताच त्यांना इंजेक्शन दिलं आहे, ते आता स्टेबल आहेत, बघूया ते कधी शुद्धीवर येतील ते, पण अजून तरी ते कोमातच आहेत. इकडे मात्र आता जी विजय असते ती म्हणत असते की तुला माहीत नाही का गं, डॉक्टरांनी काय सांगितलंय, फक्त आतमध्ये जायला परवानगी आई वडिलांनाच आहे, तुला नाही आहे. मग तू आतमध्ये जायचा हट्ट करतेस तरी कसा, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की त्या डॉक्टरांना रिक्वेस्ट करते आणि म्हणते की मला माहिती आहे तुम्ही जे काही म्हणताय ते, पण प्लीज मला एवढंच वाटतं ना की एकदा जाऊन मी भेटते आणि बघते जरा काही वेगळं होतंय का, प्लीज मला परवानगी द्या. आता अक्षरशः ना इकडे असणाऱ्या आजीनेच डॉक्टरांची परवानगी मिळवलेली असते आणि सांगितलेलं असते की तिला जाऊ द्या आतमध्ये, नक्कीच काहीतरी चांगलं घडू शकतं. डॉक्टरांनी आता ऊर्जाला आतमध्ये जायची परवानगी दिलेली असते. त्यामुळे आता इकडे मात्र विजया आणि हर्षवर्धन तर चकितच होती आजीने कसं काय पाठवलंय या ऊर्जाला आतमध्ये. पण आता ऊर्जा म्हणत असते की थँक्यू डॉक्टर, तुम्ही मला ही संधी दिली. आणि त्यानंतर मात्र ती आता आतमध्ये जात असते आणि जेव्हा ती आतमध्ये जायचा निर्णय घेते ना, तेव्हा मात्र आता इकडे विजया जी आहे ती म्हणत असते की आई मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. त्याच वेळेला आजीही म्हणतात की मला तुम्हा सगळ्यांशीच बोलायचं आहे, पण फक्त ना आपला शौर्य बरा होऊ दे मग, असंही आता बोललं जातं. त्याच वेळेला सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं ऊर्जाचं आणि शौर्याचं नातं काय आहे. पण आता डॉक्टरांनी परवानगी दिली आहे म्हटल्यावर आता ऊर्जा आतमध्ये गेलेली असते. तिला वाटत असते की निदान तीच काहीतरी करू शकते, ती जर काही बोलली तर नक्कीच ना तो बरा होऊ शकतो, असा विचार ना ऊर्जाच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. इकडे मात्र आता जे पोलीस असतात त्यांचा कॉल आलेला असतो आणि ते विचारत असतात की काय झालं, कुठपर्यंत तपास लागला, फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत का. मग आता पोलीस सांगू लागतात की हो फॉरेन्सिक रिपोर्ट आणले आहेत, शौर्यला जी गोळी लागली होती ती गोळी आणि त्याचसोबत रिपोर्टमध्ये दाखवली गेलेली गोळी जी आहे ती सेम आहे आणि त्यामुळेच ना आता आपण त्याचा शोध घेऊया की कसं सगळं काही होईल. पण तुम्हाला जर सर यायला जमलं तर याल का, कारण इकडे असा प्रेशर आहे की उडबुट्टे साहेब हवे आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं. त्यावर मात्र मी त्या हर्षवर्धन आणि शिर्केच्या समोर येत नसतो, असंही आता हुडबुट्टे साहेब म्हणत असतात. आणि त्यामुळे सगळं काम ह्या इन्स्पेक्टरलाच दिलेलं असतं, कारण त्यांना ना आता हे सगळं काम त्यांच्या लेवलवर हँडल करायचं असतं. आता शौर्य शुद्धीवर आलाय की नाही हे माहीत नाही, पण तो शुद्धीवर यायची वाट बघायची, कारण त्याचं स्टेटमेंट हे आपल्यासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे, असं देखील आता ते पोलीस हवालदाराला बोलत असतात. त्यामुळे आता हवालदारसुद्धा म्हणतो की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपण बघूया काही गोष्टी आपल्यासमोर हँडल होत आहेत का. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र दुसरीकडे पाहायला मिळतं की हवालदार म्हणतात की आपण एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघूया की काय झालं आहे. तो जर शुद्धीवर आला असेल तर आपण लगेच ना त्यांच्याशी बोलून घेऊया, त्यांचं स्टेटमेंट घेऊया, म्हणजे आपलंही काम सोपं होईल, असं हवालदार पोलिसाला सांगू लागतो. त्यावर पोलिसही म्हणतात की हो मलाही तेच वाटते, आपण आताच निघायला हवं. दुसरीकडे मात्र आता पूर्वाच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात. आता कळलेलं असतं की ऊर्जा नक्कीच हॉस्पिटलमध्ये गेली असणार आहे. हॉस्पिटलमधून फोन आल्यामुळे तिची धावपळ झाली आहे, पण ह्या मुलीचं आता शौर्यावर असलेलं प्रेम सरळ
सगळं दिसतंय, पण आता ती मुलगी मानायला तयार नाही आहे. पण आता मलाच देवाकडे प्रार्थना करावी लागणार आहे, कारण मला या गोष्टी ज्या आहेत ना त्या कुठेतरी वेगळ्या वाटतात. पण या सगळ्यामध्ये ना खरंच ना मला असं वाटतं की जरी माझ्या मुलीचं शौर्यवर प्रेम असलं तरी शौर्य आताच्या वेळेला तो बरा व्हायला हवा, कारण आज त्याची जी काही अवस्था आहे ती ऊर्जामुळे आहे. आज ऊर्जाला गोळी लागली असती, पण ऊर्जाला त्याने वाचवलं आणि त्यामुळे मोकटातून ऊर्जा वाचली. नाहीतर आज ऊर्जाचं काय झालं असतं याचा विचार देखील आता इकडे असणाऱ्या पूर्वाच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. पूर्वा थोडा विचारच करत असते. दुसरीकडे मात्र आता पूर्वा म्हणते की काही झालं तरी शौर्य बरा व्हायला हवा, यासाठी ती देवाकडे प्रार्थना करत असते. दुसरीकडे आता शौर्यला भेटायला त्या वॉर्डमध्ये इकडे ऊर्जा गेलेली असते. ऊर्जाला असं वाटत असतं की निदान आपण शौर्यशी आता बोललं नाही तर तेच आपल्याला कुठेतरी चुकल्यासारखं वाटेल, आणि त्यामुळेच तिने आता ठरवलेलं होतं की आपलं प्रेम आहे ना तर त्याची कबुली देऊन टाकावी, आणि म्हणूनच तिने आता प्रेमाची कबुली द्यायचा निर्णय घेतलेला असतो. म्हणजेच ती आता शौर्यकडे बघतच शौर्यला म्हणत असते की बघ शौर्य, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, आणि तू तर मला हेही सांगितलं आहेस की तू माझी साथ सोडून कुठेही जाणार नाहीस, तसं तू मला वचनही दिलंय. मग ते वचन आता तू का पाळत नाही आहेस? तू असा विचार का करतोयस आणि मला सोडून का जायचा विचार करतोयस? तुला तर माहिती आहे ना तुझं माझ्यावर प्रेम आहे, आणि मला तुझ्याबद्दल जो काही गैरसमज झाला होता ही आता माझा दूर झालेला आहे, आणि माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तू असं काही करणारच नाही, म्हणूनच मला असं वाटतं की प्लीज प्लीज थोडं सांभाळून घे, असंही आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला अजूनही त्याची काही हालचाल नसते. मग आता ती ठरवते की हीच ती वेळ आहे, आपण आपल्या प्रेमाची परीक्षा आहे ती द्यावी, आणि म्हणूनच ती आता त्याच्यासमोर उभी राहत त्याला म्हणत असते की शौर्य, तू मला विचारत होतास ना, तर आज मी तुला सांगते माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप मनापासून प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत शौर्य, प्लीज प्लीज समजून घे. आता तरी तुझ्या काही गोष्टी लक्षात येत आहेत का? मी तुला तेच सांगते, कारण आहे ना मला असं वाटलं होतं की तुला माझ्यावर विश्वास नसणारच आहे, म्हणूनच तर मी आता इथेपर्यंत आलेली आहे. पण मला सगळ्या गोष्टी कळल्या आहेत की तू जे आहेस ना ते ह्या सगळ्यामध्ये माझ्यावर खूप प्रेम करतोस, आणि या गोष्टी जेव्हा मला समजत आहेत त्यामुळेच ना मला आता कळून चुकलेलं आहे, मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत, माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, असंही ती आता रडत रडतच बोलत असते. आणि जेव्हा तिने आता आपल्या प्रेमाची कबुली शौर्यासमोर दिलेली असते ना, तेव्हा शौर्याच्या हातावर ऊर्जाचे ते अश्रू पडतात. ऊर्जाचे अश्रू शौर्याच्या हातावर पडताच ना आता शौर्याचे डोळे आपोआपच उघडतात, म्हणजेच तो शुद्धीवर येतो. लगेच एक खूप मोठी अशी मिरॅकल होतं. म्हणजेच आता एवढा वेळ डॉक्टरांनी काही सांगितलेलं नव्हतं, म्हणजे डॉक्टरांनी अक्षरशः सगळे चान्सही सोडून दिलेले होते. डॉक्टरांनी हात वर केलेले होते. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की आता शौर्य काही इतक्यात कोमातून बाहेर येऊ शकणार नाही. जर तुम्हीच काही करू शकलात तर बघा, त्यातच आता ऊर्जाने खूप मोठी जादू केलेली असते, आणि आता शौर्य अक्षरशः शुद्धीवर आलेला असतो. शौर्य शुद्धीवर आल्यावर आता ऊर्जा खूप जास्त खुश होते, आणि शौर्याकडे बघत बोलते की शौर्य, माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, मी तुला कधीही सोडून जाणार नाही, तुझी साथ मी कधीच सोडणार नाही, हे सुद्धा तिने आता म्हटलेलं असतं. त्यामुळे आता इकडे मात्र जेव्हा शौर्यला ऊर्जा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता शौर्यही तिच्याकडे पाहत असतो. दोघांचेही हात एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, तर दोघंही जण एकमेकांमध्ये हरवलेले असतात. तेवढ्यातच तिकडे आता विजय आलेली असते. विजयाने म्हटलेलं असतं की जरा मी बघतेच ही मुलगी अजून बाहेर का आली नाही, आणि हेच बघण्यासाठी विजया आतमध्ये जाते, आणि विजया पाहते तर काय, तोपर्यंत इकडे असणाऱ्या शौर्यला आता शुद्ध आलेली असते. म्हणूनच विजया ओरडत ओरडत बाहेर जाते, आणि अहो बघितलं का, आपला शौर्य शुद्धीवर आला आहे, असं म्हटल्याबरोबर आता मात्र खूपच जास्त आनंद इथे विजयाला होतो. विजया आता इकडे असणाऱ्या या
ऊर्जाला बाजूला करते आणि सरळ शौर्याच्या समोर जाऊन उभी राहते. शौर्याच्या केसांवर ना प्रेमानं हात फिरवते. हर्षवर्धन देखील आता शौर्याची काळजी करत शौर्याला म्हणत असतो की ऑल ओके ना, सगळं तुला बरं वाटतंय ना. यात ऊर्जा कुठेतरी मागे सरसावते, पण त्याचं ना या दोघांच्याही बोलण्याकडे लक्ष नसतं. त्याचं लक्ष असतं ऊर्जाकडे, कारण ऊर्जाने त्याला आता प्रेमाची कबुली अशा परिस्थितीत दिलेली होती आणि त्यामुळेच ना त्याचं चित्त काही थाऱ्यावर नसतं. तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात. आदित्याने डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही थोडा वेळ बाहेर जा, मला बघू दे आता त्यांच्यामध्ये नेमकं काय झालं आहे, जरा वेळ द्या मला. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र जेव्हा डॉक्टर तिथे येतात तेव्हा एक एक करून सगळीजणं बाहेर जातात. ऊर्जा मात्र आता शौर्याकडे बघत असते आणि शौर्याकडे बघूनच ती आता देवाकडे हात जोडते, कारण आज देवामुळेच तिचा शौर्य शुद्धीवर आलेला होता. आणि जेव्हा ऊर्जा तिकडनं जाते ना तेव्हा शौर्याला असं वाटत असतं की ऊर्जाने त्याला सोडून जाऊ नये आणि म्हणूनच तो जरा हलण्याचा सुद्धा प्रयत्न करू लागतो, जेणेकरून त्याला ऊर्जाला थांबवता येईल. पण डॉक्टरांनी सगळ्यांनाच बाहेर जायला सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं ऊर्जा जेव्हा बाहेर येते तेव्हासुद्धा देवाचे आभार मानू लागते आणि सगळं काही आता एकदम व्यवस्थित झालं. आता शौर्य शुद्धीवर आला. आजीसुद्धा आता आजीला माहिती असतं की हे सगळं काही ऊर्जामुळे शक्य झालेलं आहे आणि त्यामुळेच आजी ना अगदीच ना ऊर्जाच्या जवळ जाऊन उभी असते. पण दुसरीकडे विजया आता ऊर्जाला आपल्या नजरेसमोरही उभी करून पाहत नसते. ती सरळ म्हणते की आताच्या आता इथून चालती हो, तुझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आतापर्यंत इथपर्यंत जे काही केलंस ते ठीक आहे. तू माझ्या शौर्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणलंस त्यासाठी थँक्यू, पण आता काही गरज नाही आहे तुझी इथे थांबायची, असंही विजया आता बोलत असते. पण त्याच वेळेला शौर्याच्यासाठी आता ऊर्जा तिथून हलायला तयार नसते. तिने सरळ सांगितलेलं असतं की सॉरी, पण मी इथून कुठेही जाणार नाही, कारण माझ्यासाठी ना शौर्य हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि शौर्य जेव्हा शुद्धीवर येईल ना तेव्हाच मी पूर्णपणे डॉक्टर जोपर्यंत म्हणतायत की तो आउट ऑफ डेंजर आहे तोपर्यंत मी इथून हलणार नाही, हे डायरेक्टली ऊर्जाने हे विजयाला सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळे आता आजीसुद्धा विजयाला सांगत असतात की थोडं शांत हो. दुसरीकडे आदित्यसुद्धा आता म्हणतो की राहू दे त्या मुलीला, तसंही आज तिच्यामुळेच आपला शौर्य बरा झाला आहे, त्यामुळे थोडं थांब आई, असं बोलून तिलासुद्धा आता आईला तो शांत करत असतो. पण दिव्या आता ह्या सगळ्यामध्ये अगदीच हात धुवून घेत असते. दिव्या आता ओरडत असते आणि ती म्हणत असते तुला समजत नाही आहे का, माझ्या सासूबाई माझ्या आई काय बोलतायत ते, जा म्हटलंय ना ऊर्जा तुला मी. पण ऊर्जा कोणाचंही ऐकायला तयार नसते, कारण ती आता डॉक्टरांच्या बोलण्याचा विचार करत असते. डॉक्टर कधी बोलतायत की ह्या सगळ्यातून तो एकदम नॉर्मल आहे तेव्हाच ती जाईल, हे तिने ठरवलेलं असतं. त्यामुळे हर्षवर्धन एका वेगळ्याच नजरेनं आता ऊर्जाकडे पाहत असतो. त्याला काहीतरी वेगळं जाणवत असतं. पण आजीला मात्र या सगळ्या गोष्टी पूर्ण माहिती असतात. शौर्यासाठी जो काही ऊर्जा स्टँड घेत असते ना, यावरूनच शौर्यावर तिचं असलेलं प्रेम हे स्पष्ट आणि व्यवस्थित दिसत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की थोडी दिव्यासुद्धा चकित झालेली असते. दिव्याला कळत नसतं की हे नेमकं काय आहे प्रकरण. तिला आता कळत असतं की आपण कुठेतरी ना या प्रकरणात कमी पडलेलो आहोत. जर आपण या प्रकरणाच्या मुळाशी गेलो असतो तर नक्कीच आपल्याला काहीतरी समजलं असतं, पण नाही, आपण ना कुठेतरी मागे हटलोय, ही गोष्ट मात्र तिच्या आता लक्षात आलेलीच असते. दुसरीकडे मात्र आता सगळीच तिथे उभे असतात. डॉक्टरांचा विचार करत असतात की डॉक्टर कधी येतील आणि डॉक्टर आपल्या शौर्याबद्दल काही सांगतील. त्यामुळे आदित्यसुद्धा विजयाला शांत करत असतो. तर ते आता डॉक्टर जे आहेत, म्हणजे जे भागवत डॉक्टर होते ते सर्जनसाठी केलेले होते, सर्जरीसाठी गेलेले डॉक्टरसुद्धा आता आलेले असतात आणि ते जेव्हा येतात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारे सगळेजण बघू लागतात. तर दुसरीकडे आता इकडे शिर्के जे आहे ते आता सगळ्यांनाच आनंदाची बातमी देतात आणि म्हणत असतात की चला, शौर्य हा शुद्धीवर आलेला आहे, तो कोमातून बाहेर आला. ही गोष्ट जेव्हा आता अर्पिताला कळते तेव्हा अर्पिताला खूपच जास्त आनंद होऊ लागतो. अर्पिता आता विचार करते की चला, फायनली सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता नीट झाल्या आणि त्यामुळेच ना अगदीच हॅप्पी वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं
हे विक्रांतला बोलत असतात, आज थोडक्यात वाचलास बघ, नाहीतर तुझं काय झालं असतं ना, तुलासुद्धा कळलं नसतं. हेही आता म्हटलं जातं. अर्पिता म्हणत असते की मला आज खूप बरं वाटलंय की माझा शौर्य बरा झालेला आहे. यापेक्षा मला अजून कोणतंही काहीच नको आहे, असंही ती म्हणत असते. मीना पटकन देवाकडे जाते आणि अंगारा घेऊन येते. आता अंगारा घ्यायला जोपर्यंत अर्पिता गेलेली असते ना, तर शिर्के म्हणत असतात की तू येऊ नकोस, कारण ना आता शिर्केंच्याच बायकोला म्हणजे अर्पिताच्या आईला सुद्धा हॉस्पिटलमध्ये शौर्यलाच म्हणजे तिच्या जावयाला बघायला यायचं असतं. त्यावर शिर्के म्हणतात की तिथे आपल्याला आता नाती सांभाळायला जायचं नाही आहे, तिथे मला मुळात जायचं आहे ते याचसाठी की आधी बघायचं आहे हर्षवर्धनचा मूड कसा आहे, काय आहे, कुठपर्यंत त्यांचा तपास सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचं मी निरीक्षण करणार. आणि मी आता अर्पिताला का घेऊन जातोय, का तर तिकडे जाऊन थोडं अर्पिता रडेल, थोडी आपलंसं करेल त्या शौर्यला, आणि त्यामुळे हर्षवर्धन ना थोडा वेगळा विचार करेल. तो जरा वेगळा विचार करायला लागला ना, तर तिथे मला समजेल की तो कुठच्या दिशेने वाटचाल करतोय ते. हे सुद्धा आता इथे शिर्के बोलत असतात. शिर्केंचं आता हे नेमकं बोलणं ना अर्पिताने ऐकलेलं असतं, आणि अर्पिता जेव्हा हे सगळं काही बोलणं ऐकते तेव्हा ती आता पेटून उठलेली असते आणि ती म्हणत असते की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेच वाटतं का हो, स्वतःचं राजकारण म्हणजे मला सांगा, इथे सुद्धा तुम्हाला राजकारणच पडलेलं आहे. मला असं वाटलं होतं की निदान तुम्हाला तरी असं वाटत नसेल, पण नाही, तुम्ही सुद्धा तेच खेळ करताय जे चुकीचे आहेत. उद्या मला सांगा, जर मलाही असं वाटलं तर तेव्हासुद्धा तुम्ही तोंड देखलं मला बघायला येणार आहात का? या प्रश्नाचं उत्तर द्या ना मला, का तिथे सुद्धा राजकारणच तुमचं चालणार आहे, असंही आता ती बोलत असते. शिर्के म्हणतात की बाया तू समजतेस तसं काही नाही, पण आता मात्र ती ओळखून गेलेली असते शिर्केंना, म्हणजे तिच्या वडिलांना. ती म्हणत असते की माझ्यासाठी ना शौर्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. तिथे मी राजकारण करत नाही, आणि आता मुळात आहे ना, तुम्ही या अथवा नको येऊ, पण मी माझ्या शौर्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणारच आहे, हे सुद्धा अर्पिताने ठामपणे सांगितलेलं असतं. अर्पिता जेव्हा ठामपणे हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता शिर्के तिला समजवायचा प्रयत्न करत असतात, पण शिर्केच्या समजवण्याचा आता काही एक उपयोग नसतो, कारण अर्पिताला आता ऐकून घ्यायचं नसतं. हे सगळं काही विक्रांतमुळे होते, म्हणून आता शिर्केंची सुद्धा चिडचिड होत असते. तिकडनं आता ती रागारागात निघून जायचा निर्णय घेते, पण त्याच वेळेला मात्र शिर्के हे विक्रांतला म्हणतात की आज जे काही होतंय ना, ते सगळं काही तुझ्यामुळे होते, नाही तर आज मला एवढं सगळं अर्पिताने सुनावलं सुद्धा नसतं. अर्पिता आता रागातच निघून गेलेली असते, कारण तिला तिच्या वडिलांचं हे राजकारणी वागणं जे आहे ते बिलकुलही आवडत नाही, कारण तिचं शौर्यावर खूप जास्त मनापासून प्रेम होतं. आता विक्रांतला सुद्धा शिर्केंनी सांगितलेलं असतं की आता इथेच बसून राहायचं, कुठेही हालचाल करायची नाही, असं देखील आता स्पष्टपणे सांगितलं जातं. त्यामुळे विक्रांतला घरातच थांबवलं जातं, आणि शिर्के आता ते सुद्धा स्वतः हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. इकडे मात्र आता ते भागवत डॉक्टर आलेले असतात, आणि भागवत डॉक्टर आल्यानंतर हर्षवर्धन विचारतात की काय झालं आहे नेमकं, जरा मला कळेल का? भागवत डॉक्टर म्हणतात की मी तर सगळे चान्स सोडून दिले होते, पण एवढं मोठं मिरॅकल झाले ना याचा विचारही मी केला नव्हता. म्हणजे कधी कधी डॉक्टर म्हणतात की आता जे काही आहे ते देवाच्या हातात आहे, एखादी जादू झाली तर, आणि तशीच जादू आता झालेली आहे, असंही आता डॉक्टर म्हणतात. त्यामुळे आता तो आउट ऑफ डेंजर आहे, हे सुद्धा डॉक्टरांनी स्पष्ट एकदम व्यवस्थित सांगितलेलं असतं. त्यामुळे विजया हर्षवर्धन खूपच जास्त खुश असतात. जास्त करून आनंद इकडे असणाऱ्या ऊर्जाला सुद्धा होत असतो. पण दुसरीकडे मात्र आता डॉक्टर हेही म्हणतात की तुम्ही ना आता त्याला जास्तीत जास्त आनंदी ठेवा, कारण आता जरी तो आउट ऑफ डेंजर असला तरी आता मागे त्याला जेव्हा बरं नव्हतं तेव्हाचे सुद्धा रिपोर्ट मी चेक केलेत, आणि त्यावरनं मला स्पष्ट दिसते की त्याला ना काहीतरी मनामध्ये जे आहे त्याने ते साठवून ठेवले, आणि त्यासाठी त्याला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट नाही आहे. तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे, तो जरी आता ह्या सगळ्यातून बाहेर आलेला असला तरी त्याला आनंदी कसं ठेवता येईल त्याचा विचार जास्तीत जास्त करा, कारण हे सगळं तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे. कारण तो जरी टेन्शनमध्ये गेला तर काहीतरी बिघडू शकतं. आणि त्याच वेळेला आता इकडे असणारी ऊर्जासुद्धा डॉक्टरांना विचारत असते की सगळं ओके तर आहे ना, प्लीज डॉक्टर सांगा. त्यावर आता ऊर्जाला विचारतात की तुम्ही कोण. त्यावर आता कुमुदीने ओळख करून देत म्हणते की ऊर्जा शिंदे, खरं तर हिनेच आपल्या शौर्याला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. जेव्हा आता हे सुद्धा डॉक्टर भागवत म्हणतात ना, तेव्हा डॉक्टर भागवत जे आहेत ते ऊर्जाचं कौतुक करत म्हणतात की थँक गॉड
रॉड तुम्ही वेळेवर त्याला आणलंत आणि त्यामुळेच तो वाचला आहे. तर इकडे मात्र डॉक्टरांनी सुद्धा या सगळ्या जादूही ह्याचं कौतुक केलेलं असतं. पण हे सगळं काही घडून आलेलं असतं ते फक्त आणि फक्त ऊर्जामुळे. ऊर्जाने जे काही तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्यामुळेच ना आता हे सगळे बदल घडून आलेले असतात. आणि तेव्हा मात्र आता भागवत डॉक्टर म्हणतात की मी आता जे काही टेस्ट केले आहेत त्याचे रिपोर्ट येतील आणि मग त्यानंतर डिस्चार्जचं काय ते मी तुम्हाला सांगेन, हे सुद्धा आता म्हटलेलं असतं. जेव्हा डॉक्टर हे सगळं बोलतात तेव्हा कुठे जाऊन ऊर्जालाही बरं वाटतं की चला फायनली आता लवकरात लवकर त्याची सुटका होईल. मग आता तीही थोडी रिलॅक्स असते. पण आता हर्षवर्धनला सुद्धा कुठेतरी ना ऊर्जामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स दिसत असतात. म्हणजे ऊर्जामुळेच आता शौर्य बरा झाला आहे या गोष्टी त्याला कळून आलेल्या असतात. आणि ऊर्जा आता जेव्हा शौर्य शुद्धीवर आला आहे, डॉक्टरही म्हणतात की तो आउट ऑफ डेंजर आहे, तेव्हा देवाचे आभार मानत असते. आणि हर्षवर्धनसुद्धा अगदीच हसऱ्या चेहऱ्याने आनंदाने ऊर्जाकडे बघत असतो. जसं की त्यांचा यांच्या नात्याला पूर्ण हिरवा कंदील आहे, ग्रीन सिग्नल आहे, हेच आता या सगळ्याकडे बघून वाटत असतं. कारण डॉक्टर भागवतांनी जे काही सांगितलेलं असतं की मॅजिकल झालेलं आहे आणि ती मॅजिकल फक्त आणि फक्त या मुलीमुळेच घडून आलेलं आहे, हे सुद्धा कुठेतरी हर्षवर्धनला जाणवत असतं. त्यामुळे आता हर्षवर्धन खूपच जास्त खुश असतात. दुसरीकडे विजयाला असं वाटत असतं की ऊर्जा कधी एकदा जाईल. पण आता ऊर्जालासुद्धा जेव्हा डॉक्टरांकडनं कळलेलं असतं तेव्हा ऊर्जासुद्धा आता तिथे न थांबता घरी जायचा निर्णय घेणारच असते. त्यात अर्पिता आता शौर्याला भेटायला आलेली असते आणि शौर्यासमोर ती म्हणत असते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझी साथ मी काही सोडून वगैरे जाणार नाही. आणि हे नेमकं आता ऊर्जाने ऐकलेलं असतं. त्याचं आता बिलकुलही अर्पितावर प्रेम नसतं. पण आता ऊर्जा हे सगळं ऐकते तेव्हा तिला धक्का बसतो. कारण अर्पिताने आता तिचं प्रेम जे आहे ते मात्र आता व्यक्त केलेलं असतं. दुसरीकडे आता पोलिसांना आता खूप जास्त फोर्सफुली हर्षवर्धन या सगळ्याचा तपास घ्यायला सांगतो. जेव्हा शिर्केही तिथे असतात आणि शिर्केंच्या समोर हे सगळं सुरू असतं. त्यामुळे शिर्केना आता खूपच जास्त एकदमच टेन्शनमध्ये येतात. त्यांना समजत नसतं की काय करावं ते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. सोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.